आज आपण क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 202 हा बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आधी आपण टिकमार्क करूया ज्या ज्या असेट्स किंवा लायबिलिटीला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांना. सो पहिलं दिलं आहे RDD वॉज मेंटेन ॲट 5% ऑन डेटर. सो डेटरला टिकमार्क येणार इथे. तर आपण इथे डेटरला टिकमार्क करायचे आहे. ओके, ते डेटरला टिकमार्क करायचे आहे. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, बघू शकता तुम्ही इथे प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. मग इथे प्लांट अँड मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंटला टिकमार्क करायचे आहे. नेक्स्ट आहे ऑफ द क्रेडिटर. तर क्रेडिटरचं नाव आलं आहे म्हणून इथे क्रेडिटरला टिकमार्क होणार. ओके, त्याच्यानंतर आहे चौथं ॲडजस्टमेंट. ओके, त्याच्यानंतर आहे चौथं ॲडजस्टमेंट जे इथे वर्ड यूज केलं आहे प्रॉफिट. तर प्रॉफिटवाल्या ॲडजस्टमेंटला आपल्याला टिकमार्क करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आहे गुडविल. गुडविलला पण टिकमार्क करायची गरज नसते. नेक्स्ट आहे सॅलरी. आता सॅलरी पण काय असेट नाही. ओके, ते एक्सपेन्स आहे त्याला पण नाही येणार टिकमार्क. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याला पण नाही. ड्रॉइंग्स याला पण नाही. ओके, तर ऑलरेडी आपल्या टिकमार्क करून झालेले आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय कुठले अकाउंट बनवायला सांगितले. तर मग तुम्ही बघू शकता इथे प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट अँड शोविंग द अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर. गिव्ह वर्किंग ऑफ प्रॉफिट अँड गुडविल. म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्ही रमेश कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे फक्त. ओके, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण शिकलो होतो की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट बनवलं होतं, पार्टनर्स कॅपिटल बनवलं होतं आणि एक बॅलन्स शीट बनवली होती. तसंच वर्किंग कॅपिटलमध्ये एक गुडविल आणि कॅश अकाउंट बनवलेलं होतं. आता या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, फक्त तुम्हाला रमेश कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलेलं. तर बघूया आपण हे कसं सॉल्व करायचं आहे ते. सो तुम्ही बघू शकता इथे मी फर्स्ट अकाउंट बनवलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट, पण ते आपल्याला नाही सांगितलेलं आहे. मग का बनवायचं आहे, तर याच्यावरून आपल्याला रमेश कॅपिटलमध्ये जो बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे ते अमाऊंट भेटणार आहे, म्हणून हे अकाउंट बनवायचं आहे. तसंच बॅलन्स शीट पण मी बनवलेले आहे. मग बॅलन्स शीट का बनवायचे आहे, तर बॅलन्स शीटमध्ये जे प्लस मायनस होतं ते अमाऊंट आपल्याला पहिल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं असतं, म्हणून हे एकमेकांमध्ये त्यांचं रिलेशन आहे, म्हणून ते दोन अकाउंट आता आपण बनवलेले आहेत. तसंच आपल्याला काय सांगितलं की रमेश कॅपिटल अकाउंट बनवा. बघा इथे ना ॲक्च्युली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असतं, पण त्यांनी सांगितलं की आपल्याला रमेश कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलं, म्हणून हे फक्त रमेश कॅपिटल अकाउंट असं बनवलेलं आहे. चला तर आपण हे सॉल्व करूया आता. तर सॉल्व करताना काय करायचं, बघा आपल्याला बॅलन्स शीट पण नाही सांगितले आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट पण अकाउंट बनवायला सांगितलेलं नाही आहे. म्हणून आपण काय करणार, जेव्हा ही बॅलन्स शीट ट्रान्सफर करणार तेव्हा फक्त तेवढेच असेट किंवा लायबिलिटी ट्रान्सफर करायचे ज्यांना ॲडजस्टमेंट्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण टिकमार्क केलेले आहे. मग बघू शकता इथे कोणाला टिकमार्क केली, डेटर. मग आपण डेटरला इथे ट्रान्सफर करूया. ओके, इथे येणार तुमचं डेटर असेट साईडला. आणि मग त्याचं अमाऊंट कुठलं घ्यायचं, तर इनरवालं घ्यायचं. तिथे 1 लाख रुपीज आहे, मग त्याचं अमाऊंट इनरमध्येच टाकायचं 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. डेटरला एक लाईन सोडून त्याच्या खाली प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंट आहे, 85,000. ओके, त्याचं पण अमाऊंट इनरमध्ये. ज्यांना ॲडजस्टमेंट असते तुम्ही शिकला असणार की ज्यांना ॲडजस्टमेंट असते त्याचं अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये टाकतो. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट, एक लाईन सोडून इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचं किती अमाऊंट आहे, 3,50,000. ओके, 3,50,000. आता आपण काय केलं, ज्यांना ॲडजस्टमेंट्स होते त्यांनाच फक्त ट्रान्सफर केलं. कारण का, बघा बॅलन्स शीटला आपल्याला मार्क्स नाहीत. मार्क्स तुम्हाला कशाला भेटणार, फक्त रमेश कॅपिटल, कारण त्यांनी हेच अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी मी सगळं ट्रान्सफर करायची काय मग गरजच नाही. जेवढे आपल्याला गरज आहे तेवढंच ट्रान्सफर करायचं. मग गरज म्हणजे काय, ते ज्यांना ॲडजस्टमेंट आहेत ते अमाऊंट. ओके, ते असेट आपण ट्रान्सफर करणार आहे. तर आपले असेट ट्रान्सफर करून झालेले आहेत. आता लायबिलिटी करूया. सो बघा लायबिलिटीला पहिलं काय दिलं त्यांनी, कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटल कुठे जातं, पार्टनर्स कॅपिटल. मग इथे पार्टनर्स कॅपिटल नाही बनवलं आपण, काय बनवलं, रमेश कॅपिटल. मग आपण काय करणार, कॅपिटल बोलले तर कॅपिटलमध्येच जायला पाहिजे. मग सेम नाव असतं बघा, इथे पण कॅपिटल आहे इथे पण कॅपिटल आहे. मग काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि लायबिलिटी साईड कुठली असेल,
क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचं असतं. ओके, लायबिलिटी साईड काय असते, क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिट साईडला जातं. मग इथे लिहायचं बॅलन्स ब्रॉड डाऊन, किती अमाऊंट आहे, मग कोणाचं अमाऊंट ट्रान्सफर करायचं, कोणाचं अकाउंट बनवतो आपण, रमेश. मग रमेशचं अमाऊंट किती आहे, 2,40,000. इथे 2,40,000. ओके, ज्याचं अकाउंट आपण बनवतो त्याचं अमाऊंट इथे टाकायचं आहे, बाकी कुणाचं अमाऊंट नाही टाकायचं. नेक्स्ट आहे क्रेडिटर. बघा क्रेडिटरला पण टिक मार्क केलेले आहे. मग लायबिलिटी साईडला क्रेडिटर आपण लिहिणार आहे आणि त्याची अमाऊंट आहे 80,000, तिच्या आतमध्ये लिहिणार, ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल, ते नाही करणार कारण ऍडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्व. बघा जनरल रिझर्व असतं, रिझर्व असतात ते कोणाला द्यायचे असतात, पार्टनर लोकांना द्यायचे असतात, म्हणून हे कुठे जाणार, पार्टनर्स कॅपिटलमध्ये. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे काय, तर रमेश कॅपिटलमध्ये टाकायचं. मग इथे लिहिणार आपण बाय जनरल रिझर्व. मग आता पूर्ण अमाऊंट याला नाही जाणार, आपण काय करणार, हे अमाऊंट रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आहे. त्यांचा रेशो आपल्याला बघा इथे दिलेला असतो क्वेश्चन मध्ये वरती, त्या रेशोने आपण आता ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग आपण इथे वर्किंग नोट बनवूया. हे वर्किंग नोट असं लिहायचं, वर्किंग नोट म्हणून इथे हेडिंग लिहायची जनरल रिझर्व. मग त्याचं अमाऊंट किती आहे, 96,000 आहे. रेशो काय दिलेला आहे आपल्याला, 3:2:1. ओके, बघू शकता तुम्ही इथे बघा 3:2:1 हा रेशो दिलेला आहे. मग आता आपण डिस्ट्रीब्यूट करायचं, पण कोणाचं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ज्याची आपल्याला गरज आहे. कोणाची, रमेश. रमेश कितवा पार्टनर आहे, 1 2 3 थर्ड पार्टनर आहे. मग इथे रमेश इज इक्वल टू किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे, 96,000. ओके, किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे, 96,000 मल्टिप्लाय रमेश तिसरा पार्टनर आहे म्हणून तिसरा रेशो घ्यायचा, थर्ड वाला किती आहे, 1. ओके, मल्टिप्लाय 1 डिवाइडला काय करायचं, या रेशोची टोटल म्हणजे 2 3 5 5 + 1 6. ओके, 6 ने डिवाइड करायचं. बघा 6 ने आता डिवाइड करूया आपण याला, 6 1 जा 6 1 जा, पण हे 9 आहेत. मग इथे 3 बॅलन्स राहतील म्हणजे 36 झाले. ओके, 6 6 जा 36. ओके, आणि हे 3 0 म्हणजे किती अमाऊंट आलं, 16,000 रुपये. मग आपण रमेशला किती देणार, 16,000 देणार. ओके, ज्याची गरज आहे तेवढंच फाइंड करायचं आहे, दुसऱ्यांचं फाइंड करण्यामध्ये वेल फुकट नाही घालवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या हे लायबिलिटी ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, आता आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहेत. सो पहिला ऍडजस्टमेंट आहे आरडीडी वॉज मेंटेन ॲट 5% ऑन डेटर. मग डेटरवर त्यांनी 5% कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. मग आपण बघूया 1 लाखावर 1 लाखावर 5% म्हणजे मल्टिप्लाय 5 डिवाइड 100. 1 1 0 कॅन्सल म्हणजे आन्सर आलं किती, 5,000. मग आपण काय करणार, लेस आर डी डी किती, 5,000 मायनस केली तर 95,000. आता याचा सेकंड इफेक्ट, आरडीडी एक लॉस असतो. मग आता आपण बघूया असेट साईडला पण एक त्यांनी आरडीडी दिली होती किती, 10,000. म्हणजे आधी आपला लॉस होता 10,000चा, आता किती झाला तो, 5,000 झाला. म्हणजे आपला लॉस कमी झाला, कंपनी थोडी प्रॉफिटमध्ये आली. म्हणजे काय आपण समजूया, हे प्रॉफिट आहे असं समजूया. ओके, मग प्रॉफिट कुठे शो करतात, प्रॉफिट क्रेडिट साईडला शो करतात. तुम्ही माझे व्हिडिओ बघा सर्व, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कंपनीचे जे इन्कम असतात, जे प्रॉफिट्स असतात ते क्रेडिट साईडला येतात. मग इथे आपल्याला ते पोस्ट करायचं आहे. मग इथे लिहायचं बाय आर डी डी अकाउंट, ब्रॅकेटमध्ये दोन्ही अमाऊंटचा डिफरन्स म्हणजे हे 10,000 आणि हे 5,000 मायनस करायचे आहेत आपल्याला. 10,000 मायनस 5,000 उरले किती, 5,000. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला आरडीचं हे सॉल्व्ह करायचं होतं. बघा इथे जर 10,000 नसते तर आपण काय समजलं असतं, हे कंपनीचा टोटल लॉस आहे 5,000. पण लॉस कुठे येतो, डेबिट साईडला येतो. ओके, नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट व व्हॅल्यूड ॲट 80,000 अँड 4,10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जे पहिलं दिलं आपल्याला प्लांट अँड मशिनरी त्याची व्हॅल्यू किती आहे, 80,000 आहे. मग आता बघूया आपण, जेव्हा पण हा वर्ड दिला जातो तुम्हाला, काय दिलाय वर्ड, व्हॅल्यू. जेव्हा हा वर्ड असतो व्हॅल्यूड रिव्हॅल्यूड असं काय असतो, तेव्हा जे अमाऊंट दिलेलं आहे ते आपण आउटर साईडला टाकायचं असतं. म्हणजे 80,000 आता आपण आउटर साईडला टाकणार आहे. मग जर बघू शकता आपण इथे आपले जे असेट होते म्हणजे आपली जी प्रॉपर्टी होती त्याची व्हॅल्यू होती आधी प्लांट अँड मशिनरी 85,000, आता किती झाली ती, 80,000. म्हणजे कमी झाली ती
मग कमी होते तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, लेस करायचं असतं. मग इथे लिहायचं लेस. कमी झाली म्हणजे डेप्रिसिएशन झालं त्याचं. मग इथे लिहायचं लेस डेप्रिसिएशन. किती कमी झाली, पहिला 85 होती, आता 80 झाली, म्हणजे 5,000ने कमी झाली. ओके, 5,000 मायनस करायचे. आपल्या असेटची, आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होते म्हणजे आपल्यासाठी तो काय आहे, लॉस आहे. लॉस कुठे येतो, डेबिट साईडला. ओके, तर बॅलन्स शीट मध्ये जे पण प्लस मायनस होते ते पहिल्या अकाउंट मधलाच जाणार आहे. मग इथे लॉस डेबिटला असतो. इथे लिहायचं टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे. ओके, किती अमाऊंट मायनस केली आपण, 5,000. इथे 5,000 टाकायचे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट दिली, 4,10,000. मग इन्व्हेस्टमेंटची पण आपण आउटर साईडला टाकणार 4,10,000. तर आपण बघूया, आधी इन्व्हेस्टमेंट होतं 3,50,000चं, आता झालं 4,10,000. म्हणजे इन्क्रीज झालं, वाढलं. जेव्हा इन्क्रीज होतं म्हणजे वाढतं तेव्हा आपल्याला ऍड करायचं असतं. मग इथे लिहायचं ऍड. ऍड करताना लिहायचं ॲप्रिसिएशन. जेव्हा व्हॅल्यू कमी होते तेव्हा डेप्रिसिएशन, जेव्हा व्हॅल्यू वाढते तेव्हा काय असं, ॲप्रिसिएशन. मग कितीने वाढली, 3,50,000 आणि 4,10,000 झाली. मग दोघांचा आपण डिफरन्स काढूया. ओके, 4,10,000 आणि 3,50,000 म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट भेटेल. किती डिफरन्स आहे, 0,0006. 60,000चा डिफरन्स आहे. मग आपण काय करणार, 60,000 येथे देणार. तर क्रॉस चेक करू शकता तुम्ही, बघा 3,50,000 ऍड म्हणजे प्लस 60,000 केले तर आपल्याला आउटरला किती पाहिजे, 4,10,000. तर 4,10,000 होत आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ते हे सॉल्व्ह करू शकता. आता बघा, आपल्या असेटची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे म्हणजे वाढली. आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू व्हॅल्यू जी आहे ती वाढलेली आहे म्हणजे आपल्यासाठी प्रॉफिट आहे. प्रॉफिट कुठे शो करतो, क्रेडिट साईडला. मग इथे क्रेडिटला लिहायचं आहे बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती अमाऊंट ऍड केली आपण, 60,000 रुपये. मग इथे 60,000 लिहिले. 60,000. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघूया आता नेक्स्ट. इथे दिलं ऑफ द क्रेडिटर अँड आयटम ऑफ ₹6,000 वॉज नो लॉंगर लायबिलिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ऍडजस्टेड. त्यांनी सांगितलंय जे क्रेडिटर आहेत त्याच्यामधले जे 6,000 अमाऊंट आहे ते लायबिलिटी राहिलेली नाही. लायबिलिटी राहिली नाही म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे कर्ज असतं कंपनीवर. मग 6,000 आता काय झालंय, कंपनी माफ, कर्ज काय झालंय, माफ झालेलं आहे. मग माफ झालं म्हणजे काय, ते कमी झालं कर्ज. कमी झालं म्हणजे काय, लेस करायचं आहे. मग इथे लिहायचं लेस. जो वर्ड दिला तोच लिहूया आपण, नो लॉंगर लायबिलिटी. ओके, जो वर्ड त्यांनी दिलाय क्वेश्चन मध्ये तोच लिहूया, नो लॉंगर लायबिलिटी. किती अमाऊंट, 6,000 मायनस करायचे. मग आउटर साईडला किती जाणार, 76,000. बघा, कंपनीवर आधी कर्ज होतं 80,000, आता ते झाले 76 झालं. म्हणजे कंपनी थोडं प्रॉफिटमध्ये आलं. ओके, थोडी प्रॉफिटमध्ये आली. मग प्रॉफिट कुठे शो करायचं, क्रेडिट साईडला. मग इथे बाय क्रेडिटर अकाउंट. ओके, बाय क्रेडिटर अकाउंट. किती अमाऊंट लेस केले आपण, 6,000. मग इथे 6,000 टाकायचं. तर जेव्हा लायबिलिटी कमी होते कंपनीची तर ते कंपनीसाठी बेनिफिशियल असतं, म्हणजे प्रॉफिट इन्कम टाईप असतं. मग इन्कम कुठे शो करतात, क्रेडिट साईडला. म्हणून इथे दिलं बाय क्रेडिटर अकाउंट 6,000. तर हे 3 ऍडजस्टमेंट आपले सॉल्व्ह झाले. नेक्स्ट आहे प्रॉफिट. तर प्रॉफिटवालं आणि गुडविलवालं जे ऍडजस्टमेंट आहे आपण ते नंतर बघूया. आधी जी 6, 7, 8 आहेत ती ऍडजस्टमेंट बघूया. बघा, इथे सांगितलं सॅलरी 5,000 पर मंथ वॉज पेएबल टू हिम. तर पेएबल टू हिम म्हणजे कोण, कोणाचं अकाउंट आपल्याला बनवायला सांगितलंय, रमेश. म्हणजे रमेशला त्यांनी 5,000 पर मंथने सॅलरी पे केलेली आहे, पेएबल आहे. मग आपण काय करणार, रमेशची डेट म्हणजे तो डाय कधी झाली, त्याची डेथ कधी झाली बघूया. इथे आपण 1 ऑक्टोबर 2017 रमेश डाय. कधी झाली डेट, 1 ऑक्टोबरला. मग आपण मी काय सांगितलं, टाइम लाईन ड्रॉ करायची असते आपल्याला. तर आपण टाइम लाईन ड्रॉ करूया. तर टाइम लाईन अशी ड्रॉ करायची असते आपल्याला. फायनान्शियल इयर जे असतं ते एप्रिलने स्टार्ट होतं आणि एंड होतं मार्चला. ओके,
एप्रिलने स्टार्ट होतो एंड होतो मार्चला, आणि त्याची डेथ जी झालेली आहे म्हणजे तो वारलेला आहे तो 1 ऑक्टोबर महिन्यामध्ये डेथ त्याची झालेली आहे. मग तो बिझनेसमध्ये कुठल्या पिरियडमध्ये असेल तर एप्रिल टू 1 ऑक्टोबर पर्यंत. मग आपण महिने काउंट करूया. बघा 1 ऑक्टोबर येणार नाही कारण तो 1 ऑक्टोबरला त्याची डेट झालेली आहे. ऑक्टोबर महिना घ्यायचा नाही काउंटिंगला, त्याचा आधीचा घ्यायचा म्हणजे सप्टेंबरपर्यंत. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 6 महिने तो बिझनेसमध्ये होता. ओके, 6 मंथ्स होता. ओके, 6 महिने. तर आपल्याला 6 महिने भेटले, रमेश बिझनेसमध्ये होता. मग आता बघूया इथे काय सांगितलं आपल्याला की सॅलरी 5,000 पर मंथ वॉज पेएबल टू हिम. म्हणजे रमेशला सॅलरी दिली किती, 5,000. मग रमेशसाठी ते इन्कम आहे की एक्सपेन्स आहे? कोणाला जर आपण काय पैसे देतोय, सॅलरी देतोय, तर त्याच्यासाठी काय होतं, ते इन्कम होतं. मग इन्कम कुठे येतं? क्रेडिट साईडला. मग त्याच्या अकाउंटमध्ये इथे आपण क्रेडिट साईडला लिहिणार बाय सॅलरी. ओके, सॅलरी अकाउंट ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन लिहूया आपण. 5,000 पर मंथ बोललोय आणि महिने किती काउंट केले आपण? 6 महिने. मग इथे मल्टिप्लाय 6, 5 6 जा 30, मग इथे 30,000 अमाऊंट येणार. क्लिअर आहे? एक क्रेडिटला का आलं? कारण सॅलरी कोणाला दिली? रमेशला. रमेशसाठी ते इन्कम आहे, इन्कम क्रेडिट साईडला पोस्ट करायचं असतं. त्याच्यानंतर आहे बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% दॅट वॉज पेएबल. ओके, 5%चा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. म्हणजे इंटरेस्ट सांगितलं कशावर? कॅपिटलवर. मग आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करूया वर्किंग नोटमध्ये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती अमाऊंट आहे? कशावर इंटरेस्ट आहे? कॅपिटल. मग त्याचं कॅपिटलचा अमाऊंट किती आहे? तर आपल्याला इथे भेटेल बघा. कॅपिटल अकाउंट आहे किती रमेशचं? 2,40,000 आहे. तर आपण इथे काय घेणार? 2,40,000 घेणार. मल्टिप्लाय किती पर्सेंटेज त्यांनी सांगितलं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये? इंटरेस्ट 5%. मग इथे आपण काय करणार? 5% मल्टिप्लाय करणार. तसंच तो बिझनेसमध्ये किती महिने कार्यरत होता, म्हणजे कामाला होता? तर 6 महिने. मग इंटू 6. ओके, बघा 2,40,000 हे कॅपिटलचं अमाऊंट आहे जे लायबिलिटीमधून घेतलंय. 5% आपल्याला इंटरेस्ट सांगितलेलं आहे आणि 6 महिने तो बिझनेसमध्ये होता. मग डिवाइड पर्सेंटेज असल्यामुळे 100 मल्टिप्लाय हे महिने घेतलेत आपण 6, म्हणून टोटल महिने किती? 12 असतात. एक 0 कॅन्सल. 6 1 जा 6 2 जा 2 1 जा 2 1 जा अँड 2 2 जा 4, म्हणजे किती झाले? 1 2 आणि ते 2 0 मल्टिप्लाय बाय 5. 5 0 0 5 0 0 5 2 जा 10 1 मोरो 5 1 जा आणि 6. किती आलं? 6,000 इंटरेस्ट भेटला. मग आता हा इंटरेस्ट पोस्ट कुठे करायचा असतो? तर बघा ज्या साईडला आपण त्याचं कॅपिटल लिहिलंय म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलंय, कुठे लिहिलंय? क्रेडिट साईडला. मग त्याच साईडला त्याचा कॅपिटलचा इंटरेस्ट पण त्याच साईडला पोस्ट करायचा असतो, म्हणजे क्रेडिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती? 6,000. तसंच कॅपिटल तर तुम्हाला माहिती असेल. कॅपिटल म्हणजे काय? तर रमेशने बिझनेससाठी पैसे किती दिलेले आहेत? ओके, तर 2,40,000 दिलेले बिझनेससाठी. मग कंपनी काय करणार? त्याच्या पैशावर त्याला इंटरेस्ट देणार. मग इंटरेस्ट रमेशला भेटलेला आहे, त्याच्यासाठी ते इन्कम आहे म्हणून ते क्रेडिटला आलं. तसं पण एक सोपी आयडिया म्हणजे ज्या साईडला त्याचं कॅपिटल असतं त्याच साईडला त्याचा इंटरेस्ट पण पोस्ट करायचा. ओके, नेक्स्ट आहे ऑन ड्रॉइंग्स ₹2,000 व चार्जेस. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितली? 2,000. बघा ड्रॉइंग्स असते ना ती डेबिट साईडला येते कधी पण पार्टनर्स कॅपिटलच्या. ओके, ड्रॉइंग्स कुठे येते? डेबिट साईडला. मग इथे लिहायचं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती? 2,000 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितले आपल्याला? 2,000 रुपये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल असतं क्रेडिटला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जे असते ते डेबिटला असतं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ड्रॉइंग मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर 2017 व 5,000 पर मंथ. आता ड्रॉइंग्स कुठे असतं? तर डेबिटला असतं. मग आपण इथे डेबिटला लिहिणार ड्रॉइंग्स आणि त्यांनी पर मंथ बोललेलं आहे. ओके,
पर मंथ बोललेलं आहे. किती अमाऊंट सांगितली पर मंथ? 5,000 पर मंथ. मग रमेशला ड्रॉइंग्स किती भेटणार? 6 महिन्याची भेटणार, कारण तो बिझनेसमध्ये किती महिने होता? 6 महिने होता. म्हणून इथे 5,000 इंटू 6 म्हणजे 30,000. ओके, तर अशा प्रकारे ही ऍडजस्टमेंट्स आपण सॉल्व्ह केलेली आहेत. तर राहिली ही 2 ऍडजस्टमेंट, चौथा आणि पाचवा. तर आपण पाचवा म्हणजे गुडविल वाला आपण सॉल्व्ह करूया. ओके, गुडविल वाला आपण सॉल्व्ह करूया. इथे फाइंड आउट करायचं आपल्याला गुडविल. ओके, मग गुडविल कसं फाइंड आउट करायचं असतं तर मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, पण परत एकदा शिकवतोय. फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं एव्हरेज प्रॉफिट. याचा फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिटचा टोटल प्रॉफिट डिवाइड नंबर ऑफ इयर्स. हे वर्किंग नोट मध्ये करायचं आहे, याला पण मार्क्स असतात. मग आता टोटल प्रॉफिट म्हणजे काय तर बघूया. इथे आपल्याला काय सांगितलं, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times द एव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. आपल्याला एव्हरेज प्रॉफिट किती लास्ट 5 years घ्यायचं आहे. मग इथे किती वर्ष दिले आहेत बघा, 1 2 3 4 5 5च वर्ष दिलेले आहेत. तर आपल्याला ते एव्हरेज प्रॉफिट लास्ट 5 years कॅल्क्युलेट करायचं. मग बघा इथे जे अमाऊंट दिले आहेत ते इथे प्रॉफिट्स आहेत, ते आपल्याला इथे टोटल करायचे. 1,80,000 प्लस 2,50,000 प्लस 1,20,000 प्लस 2,00,000 प्लस 1,50,000. या सर्वांना डिवाइड करायचं. कितीने? टोटल किती इयर्स आहेत? 1 2 3 4 आणि 5 ने डिवाइड करायचं, कारण आपल्याला फॉर्म्युलाच सांगतोय टोटल प्रॉफिट. वरती घेतले नंबर ऑफ इयर किती? 5. याची सगळ्यांची टोटल करायची आहे. मग किती होते बघूया आपण. 1,80,000 1,20,000 किती? 2,00,000 3,00,000 झाले. 3,00,000 आणि 5,00,000 5,00,000 आणि 6,50,000 6,50,000 हे 7,00,000 7,00,000 आणि 2 9,00,000 9 lakhs डिवाइड बाय 5. ओके, डिवाइड बाय 5. एकदा क्रॉस चेक करूया. 9 lakhs आहेत की नाही. 1,80,000 आणि 1,20,000 किती होणार? 3,00,000. ओके, 3,00,000 नंतर हे 2,00,000 5,00,000 झाले. 5,00,000 झाले. 5 नंतर हे 6 6 6 आणि 2 8 8 आणि 2 50 50 पकडले तर 9. बरोबर आहे. मग याला काय करायचं आपल्याला? 5 ने डिवाइड करायचं. मग असं 5 1 जा 5 1 जा, पण हे 9 आहेत म्हणजे 4 बॅलन्स राहतील. हे आता 40 झाले. ओके, 9 मध्ये 4 बॅलन्स राहिले ना, 40 झाले. 5 8 जा 40 आणि हे 4 0 म्हणजे आन्सर आलं 1,80,000. हे झालं आपलं एव्हरेज प्रॉफिट. आता आपल्याला गुडविल फाइंड करायचं आहे. ते गुडविल. मग गुडविलचा फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. आता हे मी आधी पण सांगितलेलं आहे बघा. एव्हरेज प्रॉफिट किती भेटलं? 1,80,000. हे 1,80,000 आणि नंबर ऑफ इयर परचेस हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असं, म्हणजे 2 year परचेस 3 year परचेस किंवा टाइम्स मध्ये देतात. 2 times 3 times थ्राइस चॉईस असे वर्ड असतात. तर बघूया इथे पण दिलेलं आहे. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times म्हणजे दोन वेळा म्हणजे मल्टिप्लाय 2 करणार आपण. सो मल्टिप्लाय करायचं. 0 0 4 0 येतील. 2 8 जा 16 1 borrow 2 1 3 3,60,000. गुडविल किती भेटलं? 3,60,000. हे टोटल गुडविल आहे, म्हणजे पूर्ण कंपनीचं म्हणजे पूर्ण फर्मचं गुडविल आहे. आपल्याला काय करायचं? रमेशचं गुडविल फाइंड करायचं. मग इथे आपण लिहिणार रमेश गुडविल ॲज पर हिज शेअर. ओके, रमेश गुडविल ॲज पर हिज शेअर. मग 3,60,000 घेणार आपण. त्याचा शेअर किती आहे? शेअर म्हणजे त्यांचा रेशो काय आहे बघा, इथे दिलाय 3:2:1 हा रेशो आहे. 3:2:1 आणि रमेश जो आहे तो तिसरा पार्टनर आहे. मग तिसरा पार्टनर किती आहे? 1 आहे. मग इथे मल्टिप्लाय 1 डिवाइड या रेशोची टोटल म्हणजे 5 आणि 6 ने डिवाइड करायचं. 6 1 जा 6 6 जा म्हणजे किती? 60,000 आले. ओके, गुडविल किती भेटलं? 60,000. जसं आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये शिकलो होतो, गुडविलचा इफेक्ट कुठे येतो? क्रेडिट साईडला.
माहिती आहे ना, बाय गुडविल किती 60,000. क्लिअर आहे. तर तुम्हाला हे असं वर्किंग नोटमध्ये सगळं प्रिपेअर करायचं आहे. नीट बघून घ्या कसं आहे ते, कारण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये येणार आहे तुम्हाला डेट ऑफ पार्टनरच्या. नेक्स्ट आता आपला प्रॉफिटवाला ऍडजस्टमेंट म्हणजे चौथा ऍडजस्टमेंट. इथे काय सांगितलं बघा, प्रॉफिट फॉर 2017-18 वॉज एस्टिमेटेड 1,20,000. म्हणजे 17-18चं प्रॉफिट त्यांनी दिलंय 1,20,000. अँड रमेश शेअर इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेथ. म्हणजे रमेशचा जो शेअर आहे तो त्याच्या डेथ पर्यंतच आहे. मग आता आपण कॅल्क्युलेट करूया. हे होतं पहिलं आपलं वर्किंग नोट. त्याच्यानंतर दुसरं वर्किंग नोट आहे. मग इथे लिहायचं प्रॉफिट रमेश प्रॉफिट अप टू हिज डेथ. ओके, इज इक्वल टू किती प्रॉफिट आहे 1,20,000 मल्टिप्लाय तो किती महिने बिझनेसमध्ये होता, म्हणजे त्याची डेट कधी झाली 1 ऑक्टोबरला डेथ झाली आहे. बिझनेसमध्ये किती महिने होता तो 6 महिने. मग इथे लिहिणार आपण 8 to 6 डिवाइड बाय 12 का, कारण पूर्ण वर्षाचे महिने किती असतात 12. मग इथे बघा 12 इथे झाले 10,000 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 60,000. हे झालं त्याच्या डेथ पर्यंत. आता त्याच्या शेअरच्या हिशोबाने त्याला प्रॉफिट द्यायचं आहे. मग इथे ना रमेश प्रॉफिट ॲज पर हिज शेअर. मग इथे 60,000 मल्टिप्लाय रमेशचा शेअर किती आहे रेशो 1 डिवाइड टोटल किती 6. 6 1 म्हणजे आन्सर आलं आपलं 10,000. ओके, तर रमेशचं प्रॉफिट किती आहे 10,000. मग प्रॉफिट कुठे शो करतात क्रेडिट साईडला. आणि रमेश कोण आहे पार्टनर, याचा अकाउंट बनवतोय ना. मग इथे क्रेडिट साईडला इथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती अमाऊंट भेटलं 10,000. चा दुसरा इफेक्ट कुठे तो असेट साईडला येतो. इथे पण लिहायचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,000. पण इथे पास करायची गरज नाही, कारण आपल्याला रमेश कॅपिटल फक्त प्रिपेअर करायचं. ओके, तर अशा प्रकारे ही ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. आपण काय करणार आहे टोटल करणार आहे. मग टोटल कशी करायची, तर या अकाउंटची पहिला टोटल होणार आहे. बघू शकता ही डेबिट साईड आहे आणि ही क्रेडिट साईड आहे. कुठली अमाऊंट हायेस्ट आहे तर क्रेडिट साईड हायेस्ट आहे. म्हणजे हायेस्ट असेल ती आधी इथे टोटल लिहायची. 5 आणि 60 65 आणि 6 71,000. मग इथे येणार 71,000. सेम अमाऊंट क्रेडिट साईडला न्यायची 71,000. आता या 71,000 मधून वरचे अमाऊंट मायनस करायचे. म्हणजे किती आहेत वरचे अमाऊंट 5,000. 71 मधून 5 गेले, राहिले किती 66,000 बॅलन्स झाला. आता हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला 3 पार्टनर लोक आहेत त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. पण सध्या आपल्याला गरज कुणाची आहे रमेशची. मग आपण इथे लिहूया तसं टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. हे तिन्ही पार्टनरची नावं लिहूया पाहिजे. तर राहुल, अजून कोण आहे रोहित आणि तिसरा आहे रमेश. बघा आपण या बाकी दोघांचं कॅल्क्युलेशन नाही करायचं, आपण फक्त रमेशचे करूया, कारण आपल्याला रमेशची गरज आहे. किती बॅलन्स आला 66. मग आपण इथे डिस्ट्रीब्यूट करूया 66,000ला. 66,000 बॅलन्स भेटलेला आहे आणि आपला रेशो काय आहे 3:2:1. ओके, हा रेशो आहे. रमेश तिसरा पार्टनर आहे म्हणून तिसरा डिवाइड 6. 6 1 6 1 6 1 000 म्हणजे 11,000. चा आन्सर आला 11,000. ओके, तर रमेशला किती भेटले 11,000 भेटलेले आहेत. आता हा जो बॅलन्स असतो हा क्रॉस ट्रान्सफर होतो. क्रॉस म्हणजे बघा हा डेबिटला भेटला तर दुसऱ्या अकाउंटमध्ये क्रेडिटला जातो, म्हणजे इथे येणार. मग इथे लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहायचं काय
तर हे काय आहे, प्रॉफिट आहे. डेबिटला भेटलं ना प्रॉफिट, बघा इथे लिहिलं, इथे लिहायचं प्रॉफिट. किती भेटलं, 11,000 झाली. आता याची टोटल मारायची आपल्याला. मग टोटल करताना काय करायचं, जे हायएस्ट आहे ते लिहायचं. मग बघा इथे तर दोनच अमाऊंट आहेत आणि इथे भरपूर आहेत, म्हणजे हेच हायएस्ट असणार आहे. मग आपण याची टोटल करूया. याची टोटल करताना इथे लिहूया आपण अमाऊंट सर्व. पहिली अमाऊंट आहे 2,40,000. असं थोडं सुटसुटीत लिहायचं, म्हणजे लांब लांब नंबर लिहायचे. 16,000 30,000. त्याच्यानंतर आहे 6,000, परत 60,000, 10,000, त्याच्यानंतर आहे 11,000. 0 0 0 6 6 6 12 13 13चे 3 1 बॉरो 1 5 6 9 9 आणि 6 15 15 16 17 1 बॉरो 3 3,73,000. इथे येणार 3,73,000. सेम अमाऊंट इथे येणार 3,73,000. आता या 3,73,000 मधून वरच्या अमाऊंट आपल्याला मायनस करायचे आहेत. ओके, वरच्या अमाऊंट मायनस करायचे. मग किती आहेत, 30,000 आणि 2 म्हणजे 32,000. आपण इथून 32,000 मायनस करूया. 0 0 0 3 minus 2 1 7 minus 3 4 आणि 3. आन्सर किती भेटलं, 3,41,000. मग इथे येणार 3,41,000. त्याला सर्कल करायचं, इथे लिहायचं 2. इथे मला लिहिलेलं मी एक्झिक्युटर. एक्झिक्युटर. मग इथे लिहायचं 2 एक्झिक्युटर लोन अकाउंट. ओके, टू एक्झिक्युटर लोन अकाउंट असं लिहायचं आहे. ओके, इथे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे आन्सर पण राईट आहे, 3,40,000. तर अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता.